की मतदान मागायला गावात येतात पण आत्महत्या झाल्यावर गावात येत नाहीत। आता जर का कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं मंत्री आणि अधिकारी गावात आला तर त्याच्या थोबाडावर चप्पल मारल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही। रविकांत, मी येणार तुमच्याकडे, रोज येणार, 8 दिवसांनी येणार, नावच जमा करून ठेवा, कारण आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा पैसा ज्यांनी लुटलाय त्याला शिक्षा झाल्याशिवाय पत्रकार म्हणून आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही। मी जातोय आता बुलढाण्याचे आमदार, शिवसेनेचे आमदार विजयराज शिंदे माझ्यासोबत आहेत। विजयराज शिंदे, बुलढाण्याचे आमदार आहात तुम्ही, तुमच्या भागामध्ये ही सगळी लुटालूट आणि आत्महत्या चालल्यात, का विधानसभेमध्ये तुम्ही आवाज उठवत नाहीत? विरोधी पक्ष आहात तुम्ही, का गप्प बसलात? कोण आहे ते अधिकारी, कोण आहे ते मंत्री? या बाबतीमध्ये वागळे साहेब, सातत्याने आम्ही विधानसभेमध्ये आवाज उचललेला आहे व या बाबतीमध्ये जी पंतप्रधान पॅकेज योजनेअंतर्गत जी बैलजोड्या असतील, जे नांगर वखरणी डवरणी असेल, जे स्प्रे पंप असतील, जे इलेक्ट्रिक मोटारी असतील, हे सर्व सामान इतक्या निकृष्ट दर्जाचं होतं की याचा दर्जा जेव्हा वॉरंटी पिरियडच्याही अर्ध्या काळापर्यंत त्या ठिकाणी टिकू शकला नाही व पर्यायाने शेतकऱ्याला मिळालेली ही संपूर्ण पंतप्रधान पॅकेजची मदत हे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने एक मृगजळ ठरलं आणि इतका त्याचा दर्जा निकृष्ट होता की त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्याचा जराही उपयोग त्या ठिकाणी होऊ शकला नाही व ही जी काही पंतप्रधान पॅकेजमध्ये आलेली साहित्य होती, ही साहित्य शेवटी याचे जे ठेकेदार कंत्राटदार होते, हे कंत्राटदार ठेकेदार हे या सरकारनं नियुक्त केलेले होते आणि नियुक्त केलेले ठेकेदार यांनी केवळ अधिकाऱ्यांनाच नव्हे तर या सरकारला सुद्धा त्यातला मलिदा त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला होता आणि म्हणून वेळोवेळी आमसभा असतील, डीपीडीसी मीटिंग असेल, महाराष्ट्राच्या विधानसभेचे अधिवेशन असतील, ज्या ज्या वेळेस आम्ही ही उपकरणं त्यांच्या समोर मांडली, नेली, त्यांना तक्रारी दाखवल्या, परंतु नेहमी आमच्या तोंडाला सुद्धा पानं पुसण्याचा प्रकार झाला व जो शेतकरी गरजू शेतकरी आहे त्याला खऱ्या अर्थानं या पंतप्रधान पॅकेजचा जो लाभ व्हायला पाहिजे होता तो लाभ त्याला होऊ शकला नाही आणि आज जरी 405 अधिकारी या ठिकाणी निलंबित केल्याचा निष्ठा शो हे सरकार करत असेल पण एकटे अधिकारी याच्यात दोषी असं समजून चालणार नाही तर ठेकेदार आणि या सरकारचा मग मुख्यमंत्री असो का मंत्री असो तोही तितकाच जबाबदार आहे की या शेतकऱ्यांना निकृष्ट साहित्य पुरवण्यासाठी। विजयराज शिंदे, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। तुम्ही म्हणताय सरकारने 405 अधिकारी निलंबित करण्याची घोषणा केली आहे, पण तुम्ही आमदार आहात, या 405 अधिकाऱ्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का? अजूनही सरकारने वेळोवेळी सभागृहामध्ये रोज या प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो आहे पण अजूनही सरकारने ती नावं सभागृहाला सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली नाहीये। वेळोवेळी सरकार या ठिकाणी नावं पटलावर ठेवू किंवा नावं आम्ही सांगू अशा प्रकारची फक्त माहिती देऊन सभागृहामध्ये सत्तेच्या जोरावर व बहुमताच्या जोरावर आपलं कामकाज पुढे रेटण्यामध्ये फक्त सरकार मागे लागलेलं आहे, एवढाच या ठिकाणी मी आपल्याला सांगू। विजयराजी, मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे। 8 दिवस, पुढचे 8 दिवस IBN लोकमत शेतकऱ्याची जी हालअपेष्टा आहे ती महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणार आहे, कसं शेतकऱ्याला उठलंय हे दाखवणार आहे। मी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना हे विचारलं, 8 दिवसानंतर हे 405 अधिकारी कोण आहेत, हे मंत्री कोण आहेत ज्यांनी शेतकऱ्याचा पैसा खाल्ला, त्यांची नावं जर सरकारने जाहीर नाही केली तर विरोधी पक्ष म्हणून तुम्ही पुढाकार घ्याल का? अवश्य अवश्य, आणि हा पुढाकार म्हणजे माझं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याचाच एक भाग म्हणून मी निश्चितपणे विधानसभेमध्ये 405 अधिकाऱ्यांची नावं सरकारनं घोषित केलीच पाहिजे। यासाठी लोकशाही मार्गाने जी जी आयुधं सभागृहामध्ये मला प्राप्त झाली आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून निश्चितपणे या सरकारला ती नावं घोषित करण्यासाठी मी भाग पाडेल, हे सुद्धा आज आपल्या साक्षीनं उभ्या महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगतो। विजयराजी, पुढच्या 8 दिवस नंतर विधानसभेचं अधिवेशन अजून चालू आहे, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या संबंधी तुमचा आवाज आम्हाला ऐकायला मिळेल का? जरूर 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 मिळेल आणि या बाबतीमध्ये आपण सुद्धा मला सांगाल की आपण ज्या पद्धतीने बोललात त्या पद्धतीने वागलात आणि आपल्याला दिलेला शब्द हा महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला शब्द आहे हे समजून मी निश्चितपणे आपला आवाज, माझा आवाज आणि शेतकऱ्यांचा आवाज हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी उचलून लावेल, हे सुद्धा आपल्याला आज या ठिकाणी मी सांगतोय। धन्यवाद विजयराज शिंदे, आम्ही पुढच्या 8 दिवसात पुन्हा तुमच्याकडे येईल। शेतकऱ्याच्या नावानं जे जे चळवळी करतात, जे जे राजकारण करतात त्या प्रत्येक माणसाकडे मी जाणार आहे पुढच्या 8 दिवसामध्ये, त्यांना विचारणार आहे ही शेतकऱ्याची लूट आहे
अशा प्रकारे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे पैसे खाल्लेले आहेत. कोण आहे मंत्री आम्हाला कळलं पाहिजे. कोण आहे ते अधिकारी आम्हाला कळलं पाहिजेत. 405 अधिकारी असतील तर त्यांची नावं जाहीर झाली पाहिजेत आणि त्यांच्यावर खटले भरण्यात आले पाहिजेत. का ते गप्प आहेत? का मंत्री गप्प आहेत? विधानसभेत सुद्धा त्यांनी नावं का ठेवलेली नाहीयेत? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी सुद्धा ज्यांना माया नाही, ज्यांना कणव नाही, ज्यांना दया येत नाही आणि जे त्यांचे पैसे खातात त्या माणसांना माणूस कसं म्हणायचं हा खरा आमच्या पुढचा प्रश्न आहे. या निमित्तानं आयबीएन लोकमतनं काही प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पुढच्या 8 दिवसात आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांच्या नावानं आलेले पैसे कुणी हडप केले त्यांची नावं जाहीर करा. भाकडगाई आणि निरुपयोगी अवजारं कुणी खरेदी केली? या महाघोटाळ्याला कोण जबाबदार आहे? संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांवर कारवाई होईल का? महाराष्ट्रात यापूर्वी सुद्धा अनेक घोटाळे झाले. अगदी अलीकडचा आदर्श घोटाळाही गाजला. मुंबईतल्या एका इमारतीतला हा घोटाळा होता, भूखंड बळकावणीचा घोटाळा होता. पण विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या नावावर जे 5,000 कोटीहून अधिक रुपये आले ते खाण्याचा घोटाळा या आदर्शच्या घोटाळ्यापेक्षा सुद्धा प्रचंड मोठा आहे. याला महा घोटाळा असं म्हटलं पाहिजे. शेतकऱ्याच्या नावावर आलेल्या गायी भाकड निघाल्या, शेतकऱ्याच्या नावावर आलेली अवजारं फेकून देण्याच्या लायकीची निघाली. हे पैसे ज्यांनी हडप केले, ज्यांनी स्वतःचे इमले उभारले, त्यांना जर शिक्षा होणार नसेल तर एका न्यायप्रिय देशामध्ये आपण राहतो आहोत असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही. मढ्याच्या टाळूवरचं लोणी कोणी खाल्लं हे आम्ही शोधणार आहोत. आयबीएन लोकमत पुढचे 8 दिवस विदर्भातल्या गावागावात जाऊन शेतकऱ्यांशी बोलणार आहे, त्यांचा आक्रोश तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि हा आक्रोश मदमस्त झालेल्या सत्तेपर्यंत सुद्धा आम्ही पोहोचवणार आहोत. मंत्रालयात बसलेले मंत्री, मुख्यमंत्री, सरकारी अधिकारी त्यांना विचारणार आहोत, सगळा महाराष्ट्र कमी पडला म्हणून तुम्ही मरणाऱ्या शेतकऱ्याच्या टाळूवरचं, मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लत का? उत्तर द्या आम्हाला. कारण ही पंतप्रधानांची फसवणूक आहे. ही शेतकऱ्याची तर फसवणूक आहेच, पण पंतप्रधानांची सुद्धा फसवणूक आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यापर्यंत जेव्हा ही माहिती जाईल तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होईल मला माहित नाही. पण त्या जर संवेदनशील असतील तर ते हा घोटाळा करणाऱ्या लोकांना तुरुंगात पाठवण्याशिवाय राहणार नाही. आज हा घोटाळा इथे संपलेला नाहीये. उद्यापासून रोज तुम्ही बघा प्राईम टाइम मध्ये आणि दिवसभर आयबीएन लोकमत शेतकऱ्याचे हे अश्रू, शेतकऱ्याची ही वेदना, शेतकऱ्याचे हे शिव्याशाप, शेतकऱ्याच्या मनातला आक्रोश तुमच्यापर्यंत घेऊन येईल. पण आता प्राईम टाइम मध्ये घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया